नाशिकमध्ये चक्क अण्णा नावाचा एक महागणपती असून त्याची उंची तब्बल 42 फूट एवढी आहे। दाक्षिणात्य शिल्पकलेमधून ही मूर्ती घडवण्यात आली असून दर्शनासाठी राज्यभरातून भाविक इथे दाखल होत असतात। दरम्यान काय आहेत या गणपतीची वैशिष्ट्ये पाहूया। गणेशोत्सवाला आता सुरुवाती झाली आहे। सर्वत्र बाप्पाचं नामस्मरण हे केलं जात आहे। खरं तर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर गणेशोत्सव म्हटला की सर्वांना आठवण येते ती म्हणजे अण्णा गणपतीची। का आपण जर बघत आहोत की महागणपती असा आहे श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम, इथे या गणपतीची स्थापना ही करण्यात आलेली आहे। आपण समोर जर बघितलं तर या मूर्तीचं प्रसन्न असं रूप सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं। भव्य दिव्य अशी तब्बल 42 फुटी ही मूर्ती आहे। नक्की हा गणपती आहे तरी कसा, याला अण्णा गणपती असं नाव का ठेवण्यात आलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या मठाचे दत्तयोगी स्वामी श्री अण्णा गुरुजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। स्वामीजी, NDTV मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं। मला सांगाल की काय नक्की हे अण्णा गणपती हे नाव कसं सुचलं, या मूर्तीचं काय वैशिष्ट्य? मूळतः काय झालं, 2007 साली आम्ही जेव्हा गणपती नवग्रह मंदिर बांधत असताना सकाळी अनुष्ठान केलं जात असे आणि अनुष्ठान करताना पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती साधारणतः 4-1 वाजता, ते पण 2007 भाद्रपद चतुर्थी दिवशी ह्या गणपतीने असाच दिव्य स्वरूपामध्ये मला दर्शन दिलं। आणि मग दर्शन दिल्यानंतर खूपच म्हणजे मनाला खूप असं विलक्षण असं अनुभूती झाली। मग ते बघितल्यानंतर आता हे गणपतीने अशा प्रकारे दर्शन दिलं, पांढरं शुभ्र दर्शन दिल्यानंतर मग मी येऊन गणेश पुराण ह्याच्यामध्ये चाचपळला, काही मला सापडेना। मग मी मुद्गल पुराणामध्ये चाचपळल्यानंतर गणपतीचे 32 वर्णनं असे केलेले आहे। मग 32 वर्णनापैकी 4थं वर्णन हे अण्णा गणपती आहे। हे गणपतीमध्ये 4 मुख आहेत आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे, मूळतः काय आहे, गणपती म्हटलं तर गणपती जिकडे बघतो तिकडे यश, कीर्ती, भरभराटी आणि प्रगती। गणपतीचे मागे दारिद्र्य। अण्णा गणपती हे 4ही दिशेला बघतोय आणि 4ही दिशेला दिव्य स्पंदनाचा अनुभव लोकांना असा देतोय। हा एकमेव गणपती विश्वावधी आहे जे 42 फुटी आहे आणि ह्याच्या पाश आणि अंकुश दोन्ही हात, दुसऱ्या हातामध्ये वरम आणि अभयम म्हणजे आशीर्वाद देणारा आणि वर मागणारा असा हा अण्णा गणपती। इकडे सर्वांचे मनोकामना पूर्ण होतात आणि ह्या अण्णा गणपतीला 2007 साली आम्ही बांधायला सुरुवात केली आणि 11 साली आम्ही मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली। एकंदरीतच आपण बघत आहोत की अण्णा गणपतीचं हे वैशिष्ट्य आहे। आपण जर बघितलं तर हा अण्णा गणपती जो आहे तो अनेकांसाठी म्हणजे आपण जर बघितलं सर्व इच्छा तो पूर्ण करतो असं देखील त्याला म्हटलं जातं। आणि गणेशोत्सव काळामध्ये या अण्णा गणपतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही। कॅमेरा निकी पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।